तरी आपण पाहतोय प्रथम गोलंदाजी करताना वैयक्तिक आणि पहिल्या संघाकडून गोलंदाज विश्वनाथ दवणे. मात्र वयाची 60 गाठताना क्रिकेट काही सुटत नाही. आपण तसेच सुरेश पगदरे यांना देखील कालच्या दिवसात पाहिले. पाहूया प्रथम चेंडू घेऊन पंतांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पहिला चेंडू आणि पहिलाच चेंडूवरती गडी बाद यष्टा उद्ध्वस्त केलाय. फर्निचर तोड गोलंदाजी करताना विश्वनाथ दवणे पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता रवींद्र यांचा. मात्र चेंडू आणि फळी यांचा कोणताच संपर्क झाला नाही. चेंडू सरळ जाऊन आलेला यष्टीवरती आणि पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात गडी बाद होतोय. तरी पाहूया रवी यांची जागा सामान्य करता येतील. आता फलंदाज दीपेन डावखेरा शैलीचा हा फलंदाज. पाहूया पुढील चेंडू घेऊन विश्वनाथ. इथे मात्र पुन्हा सुरेख चेंडू, पंचांकडे दाद मागितली, मात्र पंचांनी पूर्णपणे दाद फेटाळली. पंचांकडे एक जोरदार अपील झाली होती पंचांकडे, मात्र पंचांनी पुरेपूर फेटाळली. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त होत आहे. पाहूया पुढील चेंडू घेऊन. आता मात्र पुन्हा हळूवार इथे टाकलेला चेंडू, चेंडू मात्र निघून गेलाय डीप ओव्हर क्षेत्रामध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या सुरुवात होतोय 2 धावेने, मात्र धावसंख्येला सुरुवात 2 धावेने होत असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत टाकून झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 2 धावेवरती. पाहूया पुढील चेंडू घेऊन गोलंदाज. इथे मात्र राईट आर्म राऊंड द विकेट मारा करताना इथे मात्र सुरेख चेंडू. आपण पाहतोय हळूवाररित्या टाकलेले हे चेंडू, मात्र चेंडू काही फलंदाजाला समजले नाही. रिव्ह्यू मात्र पंचांना आवाहन केलंय फलंदाजाने. पंचांच्या निर्णयाला आवाहन करत असताना पंचांनी बरोबर निर्धार होता, हा वाईड नसेल आणि रिव्ह्यू गमावलाय RJ11 या संघाने. आपण पाहतोय एक एक रिव्ह्यू नो बॉल आणि वाईड बॉल यासाठी आपण प्रत्येक टीमला दिलेला आहे. मात्र पंचांना आवाहन केलं होते, मात्र तटस्थ पंच राहुल आणि धीरज यांना आपण पाहतो. पुढील चेंडू घेऊन इथे मात्र पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू. इथे मात्र चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेण्यात यश प्राप्त. एक चौथी धाव आपल्या दोन्ही फलंदाजाकडून पाहिली. एक बाय स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 3 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज विश्वनाथ दवणे यांच्या
सुंदर गोलंदाजीचा नजराणा आपण पाहिला त्यांच्या हातातून हाताळलेली ही गोलंदाजी 5 चेंडूचा खेळ झाला मात्र मात्र 3 धाव खर्च करतोय पाहूया शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज विश्वनाथ दवणे सामना करतील तन्विश वजे कर्णधार आपण पाहतो RJ11 संघाकडून आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल मात्र परत 1 धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल थोडस गचा क्षेत्ररक्षण झालं क्षेत्ररक्षकाकडून धावसंख्या 2 पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल पहिलं षटक संपत असताना 1 गडीच्या मोबदल्यात 5 धावा सलग गोलंदाजी आपण पाहिली 59व्या वर्षी गोलंदाज विश्वनाथ दवणे आपल्या संघाकरिता सुरेख गोलंदाजीचा नजराणा त्यांच्या शैलीतून झाला 1 गडी बाद करून मात्र 5 धावा खर्च करतोय जे दुर्ग टायटनचा हा संघ पाहूया नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आता पाहतोय गोलंदाज वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरं षटक घेऊन येताना गोलंदाज राहुल पागधरे यांना आपण पाहतोय विजयदुर्ग टायटन संघाकडून फलंदाजी करत असताना दीपेन राईट आर्म राऊंड हाताला चेंडू चेंडू सरळ निघून आला षटकाराकरिता नक्कीच सुरेख फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका आणि चेंडूला पाठवला 6 धावा करता धावसंख्या 6 ने पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 11 धावा पहिला चेंडूवरती सुरेख खणखणीत दर्जेदार षटकार आपण पाहिला पाहूया आता मात्र पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर विकेट गोलंदाजी करायला राहुल तो मात्र पुन्हा त्याच पहिलीचा फटका फुलटॉस चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल परंतु बनून राहील दर्शक चेंडू निघून गेला सीमारेषा पार षटकाराकरिता धावसंख्या 6 ने पुढे सरकेल धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल धावफलकावरती तब्बल 17 धावा धावफलकावरती लागलेल्या तिथे मात्र सुरेख बॅक टू बॅक 2 षटकार आले फलंदाज दीपेन यांच्या फळीतून आता मात्र राहुल यांना थोडासा पण आला असेल कारण की 2 सुरेख चेंडू त्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला दीपेन यांनी धावसंख्येला आता मात्र पोहोचून ठेवलं तब्बल 17 धावावरती पहिले षटक टाकत असताना विश्वनाथ दवणे यांच्याकडून मात्र 5 धावा खर्च झाला होत्या परंतु आता राहुल यांच्या गोलंदाजीवर दीपेन यांची फळी तडपलेली आपण पाहतोय सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत चेंडूवरून राहुल आता मात्र कोणती रणनीती करताना पाहतील इथून मात्र सुरेख चेंडू तेवढा सुरेख फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र पुनश्च बनून राहिला दर्शक सलग 3 चेंडूवरती 3 बॅक टू बॅक षटकार आले धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत जाऊन बसली 23 धावा दीपेन यांची सुरेख फलंदाजी आपण या सामन्यामध्ये पाहिली नक्की 3 षटकार त्याच दिशेने येताना आपण पाहिले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटके दीपेन यांच्या फळीतून आले पाहूया पुढील चेंडू घेऊन राहुल पुढील चेंडू सुंदर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारलेला फटका आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पार 6 धावा करिता
चार चेंडू आणि चार दर्जेदार नेत्रदीपक फटके दीपेन यांच्या फळीतून आले की सुरेख चेंडू हाताळले होते राहुल यांच्या हातातून. मात्र तेवढीच क्लास, तेवढाच दर्जा मात्र दीपेन यांच्या फलंदाजीचा आपण या सामन्यामध्ये पाहिला. सलग चार चेंडूवरती चार खणखणीत षटकार मारताना यश प्राप्त झाले दीपेन यांना. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 29 धावा. या चेंडूवरती मात्र फुल टच चेंडू आणि त्या फुल टच चेंडूवरती फुल टोल वसूल करतोय फलंदाज दीपेन. सलग 5 चेंडूवरती 5 नेत्रदीपक दर्जेदार खणखणीत तुंग फटके मारताना आपण पाहिले दीपेन यांच्या फळीतून आले. आतापर्यंत मात्र 5 चेंडूवरती 30 धावा, 5 षटकार. मात्र राहुल कुठतरी थोडेसे दडपणात आपण त्यांना पाहत असतील, मात्र कर्णधाराकडून थोडीशी कानमंत्र देताना आपण पाहतोय. इथून मात्र कुठेतरी कमबॅक करावा लागेल राहुल यांना. पाहूया शेवटचा चेंडू असेल या षटकातील दीपेन यांच्या फळीतून. आतापर्यंत 5 चेंडू मागे 5 षटकार आलेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन राहुल सामना करतील दीपेन. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना इथे मात्र सुरेख चेंडू आणि आपल्या फॉलोथ्रू सुंदर क्षेत्ररक्षण केले. षटक संपतंय 2 षटकाच्या अर्धात. धावसंख्या धावफल गरजून पोहोचले एका गडीच्या मोबदल्यात 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सुरेख फलंदाज आपण पाहिजे दीपेन यांच्या फळीतून. गोलंदाज राहुल पागदर यांच्याकडून दर्शनीय गोलंदाजी झाली होती, परंतु त्या गोलंदाजीवरती सुरेख फटके आपण दीपेन यांच्या फळीतून पाहिले. त्यांच्या शैली त्या फटक्यातून आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू खराब नव्हते, परंतु दीपेन यांचा दर्जा, त्यांची फलंदाजी करण्याची शैली आपण पाहिली. कारण की 3 सलग षटकार त्यांच्या फळीतून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आले. त्यानंतर मात्र कव्हरच्या रिझन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्यांच्या फळीतून एक षटकार आला आणि त्यानंतरचा 5वा षटकार मात्र पाऊ कॉर्नर मध्ये त्यांच्या फळीतून आला. चेंडू खराब नव्हते, परंतु दीपेन यांच्या फळीतून सुरेख फटकेबाजी झाली. 2 षटक संपल्यात. 3रं षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तरी फलंदाज तन्वीश सलामीवीर फलंदाज दोन्ही मैदानात उपस्थित, तसेच दीपेन. आता मात्र गोलंदाज प्रसाद राऊत आपण पाहतोय उनभाट एंड करून गोलंदाजी. माफ करा, विश्वनाथ दवणे वैयक्तिक दुसरे संघाकडून 3रं षटक घेऊन पुनश्च आपण विश्वनाथ दवणे यांना पाहतील. ओव्हरप्लेच्या 2 षटकांचं काय झालेलं आहे. 2 षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 35 धावा. वैयक्तिक दुसरे संघाचे 3रं षटक घेऊन येताना गोलंदाज विश्वनाथ दवणे पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पहिला चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. तोपर्यंत फटका मात्र चेंडू आदळला नो मॅन्स रिझन मध्ये आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 1 ने आगेकूच करेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 36 धावा. सुरेख गोलंदाजी हाताळताना विश्वनाथ दवणे यांना आपण पाहतोय. पण मात्र फलंदाज दीपेन यांच्या फळीतून आला एक सुरेख बंधनीत षटकार. पण मात्र 5 षटकार मागच्या ओव्हरमध्ये त्यांच्या फळीतून आले होते. त्यानंतर या षटकातील पहिलाच चेंडू त्यांनी फेस केला आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र पाठवला षटकार करता. नक्की षटकाचा विचार केला गेला तर 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर सुरेख फटका दीपेन यांच्या फळीतून पाहिला. बघूया पुढील चेंडू घेऊन गोलंदाज विश्वनाथ दवणे.
इथे मात्र हळूवारी ते ढकललेला चेंडू एक धाव दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न असेल का नक्कीच दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न तिथून मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 44 धावा 44 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट असं काही आपण समीकरण आतापर्यंत पाहतोय सुरेख फलंदाजी करत असताना दीपेन वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय 12 चेंडू मागे 40 धावा त्यांच्या फळीतून आलेले आहेत 6 षटकार त्याच्या फळीतून आलेले आहेत पुढील चेंडू घेऊन विश्वनाथ दवणे राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना फलंदाज दीपेन इथे मात्र फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षक असेल 1 धाव सहजरित्या पूर्ण धावसंख्या 1 पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 45 धावा 45 रन्स ऑन बोर्ड उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून या षटकातील पाहूया पुढील चेंडू घेऊन विश्वनाथ दवणे राईट आर्म ओव्हर द विकेट इथे मात्र फटका खेळलाय फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि करणार नाही चुकी ते मात्र क्षेत्ररक्षकाने पकडला झेल आणि संपलाय फलंदाज तन्वीज याचा खेळ बॉन्ड नक्कीच विश्वनाथ दवणे यांच्या हातातून हाताळलेली ही गोलंदाजी सुरेख गोलंदाजी त्यांच्या हस्ते आपण पाहिली ती रिप्ले झोन मध्ये आपण पाहतो सुरेख झेल हरेश्वर त्यांच्या हस्ते हाताळताना धावसंख्या स्थिरावलेली 45 धावांवरती शेवटचा चेंडू उचलून बाकी असेल होय आता मात्र तन्वीश यांची जागा सामान्य करता येतील फलंदाज योगेश पागदरे छोटा नावाने प्रसिद्धी मिळाली मांडी संघाकडून खेळत असताना नेहमीच आपण त्यांना पाहतो अनुभवी लेजेंड दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज आपण पाहतोय फलंदाज योगेश तसेच गोलंदाजी करत असताना विश्वनाथ दवणे पाहूया शेवटचा अंतिम चेंडू घेऊन मात्र पुन्हा फटका घेण्याचा प्रयत्न होता मात्र हळूवाररित्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका तिथे असेल क्षेत्ररक्षण तैनात 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण षटक संपतंय 3 षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 2 गडीच्या मोबदल्यात 46 धावा मात्र सुरेख गोलंदाजी केली विश्वनाथजी दवणे यांच्या हस्ते आपण सुंदर गोलंदाजी आपण पाहिली की त्यांच्या हातातून हाताळलेले चेंडू हळूवारीत टाकलेले चेंडू फलंदाजांना काही समजले नाही 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे पाहूया 4थं षटक घेऊन कोण येईल टीम विजयदुर्ग टायटन्स नक्की आपण पाहतोय दांडी उच्च बाट प्रीमियर लीग 2026 सीझन 2 चे हे होणारे सामने या सामन्यातील चौथ्या दिवसातील हिंदुस्थान संघ मात्र क्वालिफाय झालेला आहे आता मात्र 3 संघामध्ये कडवी लढत आपण पाहतील आता मात्र गोलंदाजी करत असताना विशाल कामोरे कर्णधार स्वतः आता मात्र कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं आपण पाहतोय डेंजर झोन डेंजर एंड मध्ये गोलंदाजी करत असताना स्वतः कर्णधार होया तसेच स्ट्रायकिंग एंड वरती आयकॉन खेळाडू योगेश पागदरे पाहूया प्रथम चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट तिथे मात्र फटका खेळला आणि चेंडूला पाठवला सरळ षटकाराकरिता इथून मात्र धावसंख्या 6 ने पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 52 धावा 52 रन्स ऑन बोर्ड स्ट्रेक फटका आपण पाहिला योगेश यांच्या फळीतून आलेला हा नेत्रदीपक षटकार रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवला षटकाराकरिता धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहे 52 धावावरती पहिले षटक हाताळत असताना मात्र 5 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर मात्र कुठेतरी राजधानी एक्सप्रेसच्या वेगाने फलंदाजी बोलली या RJ11 संघाची पुढील चेंडू घेऊन विशाल सामना करतील योगेश पुन्हा सुंदर फटका मात्र आता कुठेतरी फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि केलाय चुकी आणि निघून गेला या चुकीचा मोबदला 4 धावा अजूनही ऍड झाल्या परंतु
4 धावापेक्षा हा जो झेल सुटला तो पण काही महाग ठरला. कुठेतरी क्षेत्ररक्षक तिथे होते तैनात. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीसा कम्युनिकेशन चुकलं आणि झेल सुटला. योगेश पागदरे या फलंदाजाला मात्र संधी आता मिळाली. या झेलच्या मोबदल्यात 4 धावा. अजून किती धावा ऍड होतील ते नक्कीच आपण पाहूया. ते मात्र केलं होतं विशाल यांनी. नक्कीच एक षटकारानंतर सुरेख हळूवार त्या हाताळलेला चेंडू. पुढील चेंडू घेऊन इथे मात्र सुंदर फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका खेळला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल. सुंदर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं. प्रयत्न सुरेख होते. छोट्या प्रयत्नाने यश आले नाही आणि पुन्हा धावसंख्या 4 पुढे सरकेल. चौकार आला. सलग बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आले. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 7 धावा. 60 रन्स ऑन बोर्ड. आपण पाहतोय गोलंदाज आपले काम पुरेपूर करतोय. मात्र क्षेत्ररक्षणाची तेवढी साथ लाभत नाहीये विजयदुर्ग टायटन्स या संघाला. 4थं षटक हातात असताना विशाल पुढील चेंडू घेऊन योगेशाच्या बळीतून पुन्हा सुरेख फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. नाही चुकी आणि योगेश यांच्या खेळीला आला पूर्णविराम. इथे मात्र कमबॅक करतोय विशाल. षटकार चौकार चौकार. त्यानंतर मात्र गडी बाद करण्यात यश प्राप्त होत आहे. योगेश यांच्या बळीतून फलंदाजी करत असताना आपण पाहिले. मात्र योगेश यांची जागा सामान्य करता आलेले फलंदाज पुष्कर पुष्कर तामोरे यांना पण पाहतोय ना की योगेश यांनी आपले काम पुरेपूर बजावले. सुरेख फलंदाजी केली. आता मात्र पुष्कर आणि सलामीवीर फलंदाज दुपेन अजूनही असतील. दुपेन यांच्या फैदून आतापर्यंत 6 षटकार आलेले आहेत. वैयक्तिक 40 धावावर आतापर्यंत खेळताना दुपेन फलंदाज अजूनही मैदानात उपस्थित. 4 चेंडूचे काही झालेले आहे षटकातील. उर्वरित 2 चेंडूचे काही बाकी. फलंदाज पुष्कर आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असताना विशाल कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करेल. पुढील चेंडू घेऊन मात्र फटका खेळला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. मी म्हणाले ना की गोलंदाजी सुरेख होते परंतु टायटन संघाचे क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतायत आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. धावसंख्या पुन्हा या मिस फिल्डिंगच्या जोराने 4 पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 64 धावा. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल फटकातील. धावसंख्या आतापर्यंत मजल मारलेली आहे 64 धावांची. किती धावापर्यंत पोहोचला RJB 11चा संघ. इथे मात्र हळूवारीचा टाकलेला चेंडू. सुरेख चेंडू. षटक संपतंय. 4 षटके 74 अर्धात. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 3 गडच्या मोबदल्यात 64 धावा. 64 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. मात्र कुठेतरी दडपणात असेल विजयदुर्ग टायटनचा संघ. कारण की 4 षटक टाकून झालेले आहेत. धावसंख्येचा विचार केला गेला तर 64 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. तब्बल 64 धावा जर 4 षटकामध्ये लागल्या तर 6 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारेल RJ 11चा संघ. नक्की कमबॅक करावा लागेल कुठेतरी या संघा विजयदुर्ग टायटन्स या संघाला. कारण की चेस करत असताना आपण जास्त धावा नसलेल्या बऱ्या असं नक्कीच या संघाला माहिती आहे. तसेच RJ 11 संघाचे फलंदाज मात्र तुटून पडल्यात विजयदुर्ग टायटनच्या संघासमोर. 41 धावा दुपेन यांच्या फळीतून. 16 धावा योगेश यांच्या फळीतून. आता मात्र फलंदाजी करत असताना पुष्कर आणि दुपेन आता गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये ज्याने सुरेख गोलंदाजी केली होती असा प्रसाद राऊत विजयदुर्ग टायटन संघाचा गोलंदाज आपण पाहतोय. एक डावखोर शैलीचा गोलंदाज आता त्या पद्धतीची गोलंदाजी करेल.
गोलंदाजी करत असताना प्रसाद तसेच फलंदाजी करत असताना डावखुरा फलंदाज डिपेन लेफ्टी लेफ्टी फाईट लेफ्ट हँडेड फाईट आपण पाहतील. हो डिपेनच्या फळीतून आतापर्यंत 6 षटकार आलेले आहेत. 13 चेंडूचा खेळ त्याने केलेला आहे. 41 धावा त्यांच्या फळीतून आतापर्यंत आलेले आहेत. व प्रसाद त्यांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील डिपेन यांना. तसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना विजयदुर्ग टायटन संघाचे क्षेत्ररक्षक विशाल. चला तरी पाहूया पहिला चेंडू घेऊन प्रसाद सामना करतील डिपेन. पहिल्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे असेल. एक धाव दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नक्कीच धावाची 2 धाव ते दृश्य करत असताना हे दोन्ही फलंदाज धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावलकर बसेल 66 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजाकडून डिपेन आणि पुष्करची जोडी आपण पाहतोय RJ11 संघाकडून. पुढील चेंडू तिथे मात्र फटका घेण्याचा प्रयत्न. तिथे मात्र झेल सुंदर एफर्ट्स आपण पाहिले विदेश यांच्याकडून परंतु झेल काही हाताळता आला नाही. एक धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचेल धावफलकावरती 67 धावा. फलंदाज पुष्कर ऑन स्ट्राईक. हो दिपेनच्या फळीतून आतापर्यंत 44 धावा आलेल्या आहेत. अर्धशतकी खेळी करतील का दिपेन? आतापर्यंत 7 अर्धशतक लागलेले आहेत. या दांडी उच्छेळी उनबाट प्रीमियर लीग मध्ये 8वं अर्धशतक कोणाच्या फळीतून येईल? नक्की दिपेन यांच्या फळीतून येईल का? आपण पाहतील. पाहूया तर येईल. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना प्रसाद रिव्हर्स अटेम्प्ट आणि सक्सेसफुल स्विच हिट आपण पाहिला. चेंडूला पाठवला चौकाराकरिता पंचा वर्षाचा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या आता मात्र जाऊन बसेल पण 72 धावा. नक्कीच धावफलक वेगाने पुढे सरकत असताना या RJ11 संघाचं धावसंख्या धावफलकावर जाऊन बसलेले 71 धावा. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून या षटकातील. पाहूया पुढील चेंडू घेऊन प्रसाद सामना करतील पुष्कर. सुरेख चेंडू यॉर्कर लेंथचा हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 1 ने आगे पिच करेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 72 धावा. नक्कीच दोन्ही फलंदाज आपण यांना पाहतोय की गेंदों का सम्मान करो और दोन्ही गेंदों को पनिश करो अशी तशी फलंदाजी करत असताना या पूर्वीचा चेंडू थोडासा आखोड त्या चेंडूवरती स्विच हिट करत असताना चौकार. नंतरचा चेंडू नक्कीच यॉर्कर चेंडू आणि त्या चेंडूचा सन्मान करत एकेरी धाव. पाहूया दिपेन यांच्या फळीतून अशी फलंदाजी होईल. 44 धावावरती खेळत असताना दिपेन. पुढील चेंडू घेऊन प्रसाद. खेळला आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पार षटकार आणि 50 धावा परिपूर्ण करतोय नावाचा हा फलंदाज. सुरेख फलंदाजी आपण पाहिली याच्या फळीतून. षटकाराने आपली अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय दिपेन. नक्कीच 7 षटकार ज्याच्या फळीतून आले. दिपेन केवळ पहिला चेंडू सुरेख होता त्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेताना दिपेन. अजून शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. मात्र पुन्हा सुरेख फटका. पॉइंट रिझन मध्ये 1 धाव सहजरित्या पूर्ण. डीप एक्स्ट्रा पॉइंट मध्ये तिथे क्षेत्ररक्षक असेल. 1 धाव सहजरित्या पूर्ण. षटक संपते 5 षटकाच्या उत्तरार्धात. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 3 गडीच्या मोबदल्यात 79 धावा. 79 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट असं काहीच समीकरण आतापर्यंत जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येईल फलंदाज विजयदुर्ग टायटन संघाकडून हे पाहणं युद्ध ठरेल. ठीक आहे आतापर्यंत आतापर्यंत 79 धावाची मजाल मारली या RJ11 संघाने.
आता मात्र वैयक्तिक दुसरे संघाचे शेवटचे अंतिम षटक घेऊन गोलंदाज विशाल तांबोरे यांना आपण पाहतोय. कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी आलेले आहेत. कॅप्टन लिव्हिंग फ्रॉम फ्रंट. मी नक्कीच म्हणाले की हा डेंजर एंड, या एंड मधून चेंडू लागला तर षटकारासाठी जातोय. आपण बोलतो ना की लगातो सिक्स, असं काहीच या मैदानावरती होताना आपण पाहतोय. या गोलंदाज विशाल आता मात्र कोणत्या पद्धतीची गोलंदाजी हातातील नक्कीच पाहूया. पहिला चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. मात्र फटका घेण्याचा प्रयत्न, सूर्यकृष्ण झाले आणि यष्टीची बाद होत आहेत. फलंदाज दिपेन, नक्कीच सुरेख फलंदाजी दिपेन यांच्या फळीतून झाली. तब्बल 57 धावा त्यांच्या फळीतून आल्या आणि या अर्धशतकी खेळीचा पूर्णविराम आता मात्र यष्टीचित स्वरूपात लागलेले आहेत. पाहूया तरी त्याची जागा सामना करता येतील कोणते फलंदाज. नक्कीच पहिला चेंडू या षटकातील हाताळून झालेला विशाल सुरेख गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहिले. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतील नक्कीच तरी पेन यांची जागा सामान्य करता येतील आतापर्यंत फलंदाज. आता मात्र फलंदाज कुशल यांना आपण पाहतोय. की 79 धावांवरती स्थिरावलेला हा संघ. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मधील. कुठपर्यंत मजल मारेल RJ11 संघ नक्की आपण पाहतील. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज विशाल सामना करतील कुशल. ओव्हर द विकेट मारा करत असताना इथे मात्र फटका केला. पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या चेंडूला पाठवला षटकाराकरिता. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. षटकार 6. सुंदर फटका कुशल यांच्या पाठून आला. पहिला चेंडू फेस केला नंतर पहिल्या चेंडूलाच त्यांनी पडवला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकाराकरिता. प्रेक्षक तिथे होते मात्र क्षेत्ररक्षक बनून राहिले दर्शक आणि चेंडू निघून गेला. 6 धावा करता धावसंख्या 6 नंबर सरकेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 85 धावा. इथं मात्र पुन्हा सुरेख फटका ओव्हर रिझन मध्ये आपण पाहिला. एक सुंदर नेत्रदीपक खणखणीत षटकार. धावसंख्या 6 नंबर सरकेल. धावसंख्या धावफलकावर आता मात्र येऊन पोहोचेल धावा. बॅक टू बॅक 2 षटकार मारण्यात यश आलेले आहे कुशल यांना. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती डीप स्क्वेअर लेग मध्ये पाठवलेला षटकार, त्यानंतर डीप ओव्हर रिजन मध्ये त्यांच्याकडून आले आणि कमी षटकार. नक्की कुशल सुरेख फलंदाजी करत असताना आपण पाहतोय RJ11 संघाचे. पाहूया पुढील चेंडू. मात्र पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र वाईट दर्शवत आहेत. नक्की धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. वाईटच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर आता जाऊन पोहोचेल 92 धावा. नक्की आपण पाहिल्या सुरेख चौकार. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज विशाल. 94 धावा धावफलकावर लागल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती मात्र 1 धाव. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 2. रिव्ह्यू पंचाकडून रिव्ह्यू मागितला जातो. आपण पाहतोय रनआउट साठी
नक्कीच सेफ 2 धावा पूर्ण होत आहेत आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येताना 99 धावा धावफलकावर लागल्या आणि 99 धावांचं आव्हान असेल जिंकण्याकरिता रुपेपूर टायटन संघासमोर पाहिलं सुरेख फलंदाजी केली कुशल यांच्या फळीतून आले मात्र 2 षटकार 1 चौकार 1 दुहेरी धाव 18 धावा त्यांच्या फळीतून 4 चेंडू मागे आल्या 5 चेंडू मागे आल्या पाहूया पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या दाखल करून बसली 98 धावा आणि जिंकण्याकरिता 99 धावांचं आव्हान ठेवलं विजयदुर्ग टायटन संघासमोर आता मात्र त्याच पद्धतीचा खेळ विजयदुर्ग टायटन संघाला करावा लागेल कारण की त्यांच्याकडेही आहेत बलाढ्य असे फलंदाज मोठमोठे फलंदाज आपण नक्कीच पाहतोय विशाल तसेच कैलास बाळू विदेश गणेश असे फलंदाज त्यांच्याकडे देखील डीप बॅटिंग असेल परंतु आता मात्र विचार केला गेला तर 99 धावा 6 षटकामागे फेस कराव्या लागतील या संघाला नक्कीच हा सामना जो जिंकेल तो संघ पुढील सामना खेळेल दर्शन 11 या संघासोबत दर्शन 11 संघ पहिला सामना जिंकला त्यानंतर मात्र क्वालिफायचा सामना थोड्याशा धावांनी हरला मात्र अजून एक संधी त्यांना असेल तसेच हे 2 संघ RJ11 आणि विजयदुर्ग टायटन्स या 2 संघामधील जो संघ सामना जिंकेल तो थेट पुढील सामना खेळेल दर्शन 11 संघासमोर 2 हात लढत पडेल सलामीवीर फलंदाज विशाल आणि गणेश ची जोडी विजयदुर्ग टायटन संघाकडून येताना आपण पाहतो तर RJ11 संघाचा गोलंदाज स्वतः कर्णधार तन्विश वचे 99 धावांचं आव्हान असताना कोणत्या पद्धतीची फलंदाजी करणे गरजेचे आहे हे या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे आणि हे दोन्ही फलंदाज जाणून आहेत की मोठमोठे फटके नक्कीच या सामन्यामध्ये खेळावे लागतील तरी RJ11 संघाचे मालक नक्की स्वतः राहुल जैन यांचे दांडे चिळूनबाद प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत
चला तरी पहिला चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला पंचांकडे पाहत असताना फलंदाज मात्र नक्कीच पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेले आहे फलंदाजाने वाईड साठी रिव्ह्यू. बॉल नक्कीच पंचांचा निर्णय सुरेख सुरेख पंचांची कामगिरी हाताळताना दोन्ही पंच राहुल तामोरे आणि धीरेश तामोरे आपण पाहतो दांडू चोनबाट प्रीमियर लीगचे आयोजक नक्कीच या मैदानावरती कित्येक दिवस झाले आपण त्यांना मेहनत करताना पाहतोय. बघूया पुढील चेंडू घेऊन तन्वीश. मात्र फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू आला मात्र षटकाराकरिता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवला षटकाराकरिता धावसंख्येचा सुरुवात होते 6 धाव्याने. तन्वीश यांचा आखूट पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूवरती सुरेख फटका धनेश यांच्या फळीतून आला आणि धावसंख्येला सुरुवात होते 6 धाव्याने. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र सुरेख फटका आला धनेश यांच्या फळीतून. पाहूया पुढील चेंडू घेऊन तन्वीश. ते मात्र पुन्हा फटका घेण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट नक्कीच आता मात्र पंचांनी वाईड घोषित केला परंतु रिव्ह्यू चला पुन्हा पंचांना आव्हान दिलंय. आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र पंचांच्या निर्णयाला आव्हान केलेलं आहे. पाहूया. येस इट इज अ वाईड. नक्कीच दोन्ही संघाने आपले रिव्ह्यू मात्र गमावलेले आहेत याची पंचांनी नोंद घ्यायची आहे आणि संघाने देखील नोंद घ्यायची आहे. तरी पंच मात्र कोणतीही चूक करत नसताना आपण पाहतो दोन्ही पंचांना चेंडूचा खेळ झालाय 2 धावसंख्या दाखल करायला लागलेली आहे 7 धावा. तिथे मात्र सुरेख फटका तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल चेंडू नो मॅच रिझल्ट मध्ये आलेला तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धाव सहजरित्या पूर्ण धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचेल धावफलकावरती तब्बल 9 धावा. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तन्वीश वझे सुरेख गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना उमेश. पाहूया पुढील चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज तन्वीश 4 चेंडूचा खेळ झाला उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहतोय ऑफस्पिन पद्धतीचा मारा तन्वीश वझे यांच्या हातातून हाताळताना ते मात्र पुन्हा सुरेख फटका आणि चेंडू निघून गेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकाराकरिता 1 बाउन्स 2 बाउन्स
फोर आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 13 धावा. अजूनही उर्वरित शेवटचा चेंडू बाकी. तब्बल 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी असेल अजून या षटकातील. 99 धावांचं आव्हान असताना सुरेख सुरुवात या फलंदाजाकडून होताना आपण पाहतोय. पाहूया शेवटचा चेंडू. इथे मात्र पुन्हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. कोणती चुकी. पुचल यांनी टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बाद षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती मात्र गडी गारद करतोय आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेल्या एक गडीच्या मोबदल्यात 13 धावा. सुरेख झेल आपण पाहिला. सुरेख जज केला प्रेक्षकांनी आणि जलबाद स्वरूपात बाद होताना आपण पाहिले गणेश यांना. तरी गणेश यांची जागा सामान्य करता आता आलेले फलंदाज कैलास कोकण खेळाडू नक्कीच विजयदुर्ग टायटन संघाचे. पण आता मात्र क्रीज मध्ये जाताना नक्कीच पाहतील. आता गोलंदाज वैयक्तिक पहिले संघाकडून दुसरे षटक घेऊन येताना आपण पाहतील पुष्कर यांना. पाहूया सलामीवीर फलंदाज विशाल अजूनही मैदानात स्थित. नक्कीच आता मात्र कोणत्या पद्धतीची फलंदाजी विशाल यांच्याकडून होईल हे पाहणे योग्य ठरेल. पाहूया फलंदाजी करत असताना पुष्कर पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पहिला चेंडूवरती सुरेख चेंडू आणि त्या चेंडूवरती काय झेल पकडलाय. नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाकडून कडकडाट झाला या चेंडूवरती. सुरेख झेल कुशल यांच्या हस्ते हाताळताना आपण पाहिला. नक्कीच सुंदर चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू आणि अगदी प्लस समोर झेप घेऊन हा झेल बाद झाला. फलंदाज विशाल यांच्या खेळीला आलाय पूर्णविराम. विशाल मात्र गोल्डन डकच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहिले. की आता त्यांची जागा सामान्य करता येतील फलंदाज कृतिशील. नक्कीच बाळू नावांनी प्रसिद्धी मिळाली असा हा कृतिशील. 99 धावांचं आव्हान असताना आतापर्यंत धावसंख्या स्थिरवली 13 धावांवरती 2 गडी बाद झालेले आहेत. की पुष्कर यांना पहिल्या सामन्यामध्ये आपण गोलंदाजी करताना पाहिले नाही, परंतु या सामन्यामध्ये पॉवर प्लेचे षटक टाकत असताना पुष्कर आणि पहिल्या षटकातील त्यांच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद होताना फलंदाज विशाल. पुढील चेंडू घेऊन पुष्कर सामना करतील कृतिशील. पहिला चेंडू फटका घेण्याचा प्रयत्न मात्र फटका निघून गेला. रंगून क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे असतील. 1 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 14 धावा. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 14 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. पाहूया कैलास ऑन स्ट्राईक. इथे मात्र सुंदर फटका आणि चेंडू निघून आला सरळ डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये षटकाराकरिता. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड प्लस ऑफ 2 विकेट्स. नक्की हा मात्र सुरेख फटका आपण पाहिला कैलासांच्या फळीतून. चेंडू फेकणं मात्र त्या चेंडूवरती एक दर्जेदार फटका
कैलासांच्या फळीतून आपण येताना पाहिला. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या फलकर जाऊन पोहोचली 20 धावा. 3 चेंडूचा खेळ उर्वरित अजूनही या षटकातील तब्बल 20 धावा धावल करू लागलेल्या आहेत. मात्र 99 धावांचं आव्हान असताना अजूनही उर्वरित 79 धावांचं आव्हान बाकी असेल जिंकण्याकरिता. 27 चेंडूचा खेळ बाकी असताना 79 धावा बनवणे अजूनही बाकी विजयदुर्ग टायटन संघासमोर. मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, करणार नाही चुकी. योगेश पागदर आहे तिथे मात्र होते आणि तिसरा झटका मात्र लागतोय विजयदुर्ग टायटन संघाला. कैलास नावाचा हा खेळाडू नक्की या संघाचा आयकॉन खेळाडू बाद होत असताना आपण पाहतोय की तिन्ही फलंदाज झेल स्वरूपात बाद झाले. आता आपण पाहिले तर धावसंख्या स्थिरावलेली 20 धावांवरती. 4 चेंडूचे खेळ झालेले आहे. उर्वरित 2 चेंडूचे खेळ बाकी असेल अजूनही. पण पाहिलं की कैलास यांच्या फळीतून एक सुरेख षटकार आला होता, परंतु आता कमबॅक करतोय गोलंदाज पुष्कर. तरी कैलास यांची जागा सामान्य करता येतील. आता फलंदाज मंगेश यांना आपण पाहतील. नक्की पाहूया पुष्कर यांची सुरेख गोलंदाजी. मात्र सुरेख फटका. चेंडू निघून गेला एक्स्ट्रा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव सहकर्ता पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या दाखल करून 21 धावा. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. हे मात्र पंचांनी नो घोषित केलाय. तर नो अखेर 1 धाव आणि 2 धाव पूर्ण. नो +2 अशा 1 धावा अवांतर मिळत असताना विजयदुर्ग टायटन संघाला धावसंख्या धावफलकर जाऊन पोहोचेल 24 धावा. अजूनही शेवटचा चेंडू बाकी. मात्र 1 धाव आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होईल का? नक्कीच. 2 धावा पूर्ण. षटक संपतोय. 2 षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या धावफलकर जाऊन पोहोचली 3 धावेच्या मोबदल्यात 26 धावा.
तो मात्र पुन्हा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला कव्हर रिजन मध्ये, तिथे असेल क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव वरती समाधान मानावे लागेल आणि नक्कीच कडून झाली चुकी आणि त्या चुकीच्या मोबदला गोलंदाजी करणाऱ्या टीमला मिळाला आणि रनआउट स्वरूपात बाद होताना फलंदाज मंगेश यांना आपण पाहतोय. तरी मंगेश यांची जागा सामान्य करता कोण येतील हे पाहणे योग्य नक्कीच. तरी यांची जागा सामान्य करता येतील. आता फलंदाज संतोष, नक्की अप्पू या नावाने मोठी प्रसिद्धी मिळाली पालघर तालुक्यामध्ये असे हे फलंदाज संतोष. इथे मात्र सुरेख गोलंदाजी कमबॅक करताना गोलंदाज पुष्कर पुढील चेंडू घेऊन त्याच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना गोलंदाज पुष्कर सामना करतील कृतिशील. पुन्हा फुलटोच चेंडू, मात्र चेंडू आणि फळी यांचा संपर्क मात्र तितका पुरेपूर झाला नाही आणि बॅटची टच घेऊन चेंडू मात्र मिस टायमिंग शॉट झाला आणि क्षेत्ररक्षकाने केली नाही कोणतीही चुकी आणि झलबाद स्वरूपात बाद झाला फलंदाज सुशील की क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकी केली नाही. हा फलंदाज कृतिशील, नक्की त्याच्या फळीतून एक षटकार एक चौकार आली होती, परंतु आता कुठेतरी चूक करताना आपण त्यांना पाहिले. तर मात्र त्यांची जागा सामान्य करता येतील फलंदाज परेश्वर. समीकरण पाहिले तर अजूनही समीकरण बाकी आहे 49 धावांचं आणि चेंडू बाकी असतील 13. जर हा सामना आपल्या खिशात वळवायचा असेल विजयदुर्ग टायटन संघाला तर या दोन्ही फलंदाजांना मात्र आता ती कामगिरी करून दाखवावी लागेल जी कामगिरी RJ11च्या फलंदाजाने केली. लगेच दीपेन यांच्या फळीतून 5 चेंडूवरती 5 षटकार पाहिले, तशीच कामगिरी विजयदुर्ग टायटन्सच्या फलंदाजाने देखील करावी लागेल. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पुष्कर. मात्र सुरेख वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू तरच संपताय 4 षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेल्या तब्बल 50 धावा, 5 गडी बाद झालेल्या आहेत. आता मात्र समीकरण उंटवलंय 12 चेंडू मागे 49 धावांचं विजयदुर्ग टायटन संघासमोर. आता पाहूया की RJ11 संघाचे कोणते गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता येतील. आता मात्र RJ11 संघाकडून प्रमोट केलंय सुशल यांना नक्की गोलंदाजी करण्यासाठी. आपण तिथे पाहतोय स्क्रीनवर निशांत तामोरे यांना आपण पाहतोय. नक्कीच दांडी उच्च विभाग प्रीमियर लीग चे आयोजकामध्ये मोठा वाटा निशांत यांचा झाला. नक्कीच इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका, मात्र तिथे असेल क्षेत्ररक्षक तैनात करणार नाही चुकी आणि जलबाद स्वरूपात बाद झाले संतोष. नक्की मी म्हणेल की निशांत तामोरे तसेच धीरज तामोरे, राहुल तामोरे, ओमकार म्हात्रे, चिन्मय दवणे, मोहित तामोरे, देवेश चौधरी अशी ही मोठी नावं ज्यांनी या दांडी उच्च विभाग प्रीमियर लीग साठी मेहनत नक्की त्यांच्याकडून या सामन्याकरिता या टुर्नामेंट करता खूप दिवसांपासून अगदी 1-2 महिन्या अगोदरपासून या टुर्नामेंटची व्यूहरचना आखताना हे सर्व खेळाडू हे सर्व बंधू आपण त्यांना पाहिले. तरी सामन्यात आपण आता नक्कीच पाहतोय त्यांना खेळताना पंचांची कामगिरी करताना
तसेच पाहूया सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू सुरेख, पुढील चेंडू घेऊन कुशल सामना करतील प्रसाद. मात्र सुरेख फटका, बॉलिंग स्वीप पाहिला आणि चेंडूला पाठवला सरळ षटकाराकरिता. धावसंख्या 6 पुढे सरकेल. धावसंख्या आता मात्र जाऊन बसेल धावफलकावरती 56 धावा. पहिलाच चेंडू त्यांनी फेस केला. सुरेख चेंडू होता, अगदी वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु त्या चेंडूला स्वीप फटका आपण पाहिला आणि चेंडूला पाठवला षटकाराकरिता. पाहूया पुढील चेंडू घेऊन चल. पुन्हा त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र आता चेंडूने फळीचा थोडासा संपर्क झाला नाही आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकर जाऊन पोहोचेल 57 धावा. समीकरण येऊन पोहोचलाय 9 चेंडू मागे 42 धावांचं. मात्र सुरेख फटका आपण पाहिला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या धावफल करून बसली 59 धावा. आता मात्र समीकरण 40 धावांचं बाकी आहे. 8 चेंडूचं खेळ बाकी. नक्की षटकाराची भाषा बनावी लागेल आता या दोन्ही फलंदाजांना, कारण की समीकरण खूप मोठं येऊन पोहोचलंय की 40 धावा बाकी आहे. चेंडू बाकी असतील मात्र 8. कुशल कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतील, सामना करतील हरेश्वर. इथे मात्र सुरेख फटका, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. निशांत मोरे झाली थोडीशी चुकी, झेल मात्र घेता आला नाही आणि 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या धावलकर जाऊन पोहोचली 61 धावा. निशांत मोरे यांना आपण पाहिले करता आले नाही, परंतु चुकी त्यांच्याकडून पुनश्च होणार नाही. मात्र चेंडू चेंडूला ठेवून दिला षटकाराकरिता. षटकाच्या अखेरीस आलाय षटकार. षटक संपतोय. षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या धावफलकर जाऊन पोहोचली 67 धावा. आता मात्र 6 चेंडू मागे 32 धावा जिंकण्याकरिता करावी लागतील दुर्ग टायटन संघाला. 6 चेंडूने 22 धावा जेव्हा मागच्या सामन्यामध्ये डिफेंड करायच्या होत्या, तेव्हा मात्र भैरव सामोरे यांच्या फळीतून आल्या मात्र त्या 22 धावा. आता 6 चेंडूने 32 धावांचं आव्हान बाकी असताना, फलंदाजी करत असताना विजयदुर्ग टायटन संघाला हा सामना जिंकावा लागेल. नक्कीच आपल्या संघाला जर जिंकवायचे असेल तर या दोन्ही फलंदाजांना ते कामगिरी करावी लागेल. आणि नक्कीच हा सामना संपल्यानंतर लगेचच तुमच्या भेटीला पुढील सामना येईल. दर्शनी महान तसेच या सामन्यातील विजेता संघ.